हैदराबाद गॅझेट काढल्यानंतर कुणबी प्रमाणपत्र नक्की कसं देणार याबाबत चर्चा सुरू होती आणि याबाबत आता राज्य सरकारने मंगळवारी मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत कार्यपद्धती निश्चित केलेली आहे। त्यानुसार आता तातडीने काम सुरू करा असे निर्देश राज्य सरकारने संबंधित यंत्रणांना दिलेले आहेत। याबाबत स्थापन केलेली 3 सदस्यांची कमिटी स्थानिक चौकशी अहवाल सुद्धा दाखल करणार आहे आणि त्याच प्रोफार्मा सुद्धा सरकारने जाहीर केलेला सुद्धा आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, सध्या आपण पाहतोय हैदराबाद गॅझेट संदर्भात अंमलबजावणी करा असा करा या संदर्भात मागणी जरांगेंकडून करण्यात आलेली होती। आता हे गॅझेट काढल्यानंतर कुणबी प्रमाणपत्र नेमकं कसं द्यावं या संदर्भात चर्चा सुरू होती। आता राज्य सरकारने संदर्भातले महत्त्वाचे निर्देश देखील दिलेले आहेत। प्रमाणपत्र नक्की कसं द्यायचं या पद्धतीची कार्यपद्धती आता राज्य सरकारने निश्चित केली असं आपल्याला या निमित्तानं म्हणता येईल। गेली काही दिवसांपासून हैदराबाद गॅझेट तर लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता, मात्र नक्की कुणबी प्रमाणपत्र मिळणार कसं, त्याची कार्यपद्धती काय असेल, ही फक्त घोषणा तर नाही ना, अशाही पद्धतीचे सवाल उपस्थित केले होते। त्यामुळे काल हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीबाबत मंत्रालयामध्ये एक बैठक झाली। मराठवाड्याचे विभागीय आयुक्त स्वतः त्या बैठकीला होते आणि या बैठकीत कशा पद्धतीनं हे कुणबी प्रमाणपत्र द्यायची आणि हैदराबाद गॅझेटचा आधार कसा घ्यायचा याची मीमांसा करण्यात आली आणि त्यानंतर निर्णय घेण्यात आले। महत्त्वाचं म्हणजे याबाबत काही त्यांनी गाईडलाईन्स ठरवले आहेत। त्यात महत्त्वाचं म्हणजे अर्जदार हा मराठा समाजातील भूधारक, भूमिहीन, शेतमजूर किंवा बटेने शेती करणारा असावा अथवा नसल्यास त्याने तिथं 1967 पूर्वी राहत असल्याचं शपथपत्र दाखल करावं, अशा पद्धतीच्या काही अटी आणि शर्ती त्यामध्ये टाकलेल्या आहे। आणि एकूणच आता कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे। एक त्रिसदस्यीय समिती यासाठी बनवण्यात आलेली आहे आणि ही सदस्य समिती कसं काम करेल, कशा पद्धतीनं गृह चौकशी करेल, जी जात प्रमाणपत्रासाठी अतिशय महत्त्वाची असते, त्याबाबतचा एक प्रोफार्मा सुद्धा आता जारी करण्यात आलेला आहे आणि त्या दृष्टीने आजपासूनच तातडीनं कामाला लागण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे कुठेतरी आता कुणबी प्रमाणपत्र देण्यामध्ये जी मागणी होती की गती यायला हवी ती गती येईल असं आपल्याला म्हणता येईल। नक्कीच विशाल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।